हॅलो गाईज, मी चालले नटून थटून फ्लेक्स करायला. ओनली धिस मॅन नोज हाऊ टू कीप माय माउथ शट अप. नाव आय एम फुलफिल. पण आता वेट करते कधी खायला मिळेल काय माहीत. आमची गाडी कधीच थांबत नाही. थोडंसं फ्लेक्स करून येऊया म्हणलं. परत लायकीत यायचं आहे आपल्याला. या दोघांच्या गप्पा होईपर्यंत माझी लायकी मला कळाली होती. मग मी परत गेले. टचकन आम्ही कचरा उडवून टाकला. टक से मौत को छू के वापस आ गया. थोडंसं आपण पण हातभार लावू म्हणलं, पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं म्हणून त्याने ह्याला पाठवलं. मग ह्याला बघून काय, मी बघतच बसले. मग काय परत मी बाहेर गेले नाही. परत म्हणलं आपण आईकडं जाऊ. आईकडं गेले. म्हणलं जरा काहीतरी मदत करावीच म्हणून स्वतःला भजीवाली समजत मी भजी करायला घेतली. भजी करता करता असं वाटलं, वा, माझ्यासारखं कुणाला जमणारच नाही आहे. नंतर रात्री या दोघींची मज्जा ऐकून पास म्हणलं, आता झोपून टाकू. सकाळी झोपून उठल्यावर असं चकाचक जेव्हा व्ह्यू दिसतो तेव्हा असं वाटतं, हां, और क्या चाहिए लाईफ में. आता काय संध्याकाळ झाली, म्हटलं चला आता फिरून येऊ. मग गेलो आमच्या इथल्या गोट्यात. जाताना आमची सगळी नारळची झाडं बघत बघत गेलो कुठं दिसतात का. ह्यांना जरा हाय हॅलो केलं. गेलो मग पुढे गेलो शेवटच्या नारळाच्या झाडापर्यंत. म्हटलं बघूच आता काय दिसतंय का वेगळं. मग दिसली ही गुलाबाची फुलं. मग म्हटलं चला आता देऊ आईला 2 मदर्स डे निमित्त. ती दिली. रात्री गेलो परत गोट्याकडं. ही काकी मागच लागली, चल बाई करून. मग गेलो एवढ्या अंधारात बॅटरी पाडत हिने मला नेलं तिथं. बघितलं या गोमाता तर काय दूध देत बसलेल्या. मग आम्ही दोघी बसलो तिच्यापाशी. मग सकाळ झाली. सकाळी गेलो आम्ही मंदिरात. म्हटलं आता आज काय परत जायचंय. मंदिरात मस्त दर्शन घेऊ. हा एवढा चांगला व्ह्यू बघितला. मग आलो परत दारात. ही सांगत होती तिच्या लेकाचं कीर्तन. म्हणजे आई ती आईच असते शेवटी. मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. चाललो थोडा पुढं गेलो. मग या माणसाने मला सांगितलं, किती पण चांगला हेअरकट केला तू ती मंजुलिकाच दिसणार आहेस. तो फ्लेक्स नाही करना चाहिए. मग थांबलो आम्ही खायला. खाल्लो मस्तपैकी जेवलो. मग परत आलो आम्ही बॅक टू पवेलियन.